ओवी कुठे निघालोय आपण? आम्ही वे हा आपण कापडे निघालोय. कापडे गावाला निघालोय ना निलेश काकांकडे. हा आणि कोमल काकीकडे. हा कोमल काकी आणि निलेश काकांकडे आपण निघालोय ना. हा आज सगळ्यांना पावसाची सुट्टी मिळालेली. हा पावसाची सुट्टी त्यामुळे ओवी आज फिरायला निघाली. कंटाळले सकाळपासून त्यामुळे म्हटली चला फिरायला जाऊया. मग आता मी जवळ पोलादपूर पासून जवळ कापडे गाव आहे तर तिथे निघालेलो आहे. तर चला तुम्ही देखील आमच्या सोबत. हा मूवी तर हा बघा आम्ही जिथे राहतो ना तिथल्या बाहेरच्या कॉलनीतला हा रस्ता आहे. तर कच्चा आहे अजून काही डांबर वगैरे नाही आहे. मातीचंच वगैरे आहे. आता उन्हाळ्यात खडखडीत असेल पण आता पाऊस पडल्यामुळे पार ते चिखल झालेला आहे. तर घरं बघा किती छान छान आहेत ना आजूबाजूला. ही आहे ती नवीन पोलादपूरपासून चोळेगाव साईडला नवीन वसाहत तयार झालेली आहे. तर तिथं मस्त मोठी मोठी घरे वगैरे आहेत पण अजून रस्ते वगैरे काही झालेले नाहीत. पावसाळ्यात तर खूप चिखल होतो. तर गाडी देखील हळूहळूच घ्यावी लागते. किती चिखल वगैरे झालेला आहे ना. पाणी वगैरे काही काही ठिकाणी साठलेलं आहे. तर वरच्या बाजूला रस्ता आहे रत्नागिरी गोवा हायवे आणि खालच्या बाजूला आहे ती ही जी नवीन वसाहत झालेली ती आहे. तर थोडंसं 1-2 मिनटं नंतर मग चांगला रस्ता आहे. पुन्हा आपण मग हायवेलाच येतो. तर हा येतो बघा आता आपण हायवेला आलेला आहे. मुंबई रत्नागिरी हायवे. इथून पुढे मग छान रस्ता आहे. इथे पुढे आहे तो पोलादपूरमधील मेन चौक आहे आणि हे पुढच्या बाजूला आहे ते महाबळेश्वर रोड आहे. त्या बाजूला दुकान वगैरे आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला पेट्रोल पंप वगैरे आहे. तर आम्ही देखील आता पेट्रोल वगैरे भरलेलं आहे आणि आता पुढे कापडे गावात जाणार आहे. तर ह्या बाजूला खालच्या बाजूला मार्केट वगैरे आहे. तर आज पाऊस बघा कमीच आहे. तसं म्हटलं बऱ्यापैकी आज रोज जास्त असून आज बऱ्यापैकी कमी होता म्हणून म्हटलं चला आज जाऊन या. ओळी पण कंटाळली होती तरी पण असा पूर्ण काय कमी नव्हता. बारीक बारीक रिमझिम चालूच होती. पावसाळ्याच्या दिवसात असं आपल्याला थोडा वेळ उघडलं तर किती छान वाटतं ना. तर म्हटलं चला फिरून यावे. रस्ता बघा किती छान वाटत आहे ना. मस्त दोन्ही बाजूला झाडी वगैरे आहे आणि पुढच्या बाजूला आहे ती बघा ही नदी आहे. तर भरपूर पाणी आहे. पाऊस सलग 2-4 दिवस चालूच आहे ना त्यामुळे आता भरलेली आहे नदी वगैरे. पोलादपूरपासून पुढे आल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच कापडे गाव लागतं. जास्त वेळ काय लागत नाही. 10 मिनिटं मोजून लागतात. तर हे आहे ते कापडे गाव आहे. पुढे आहे तो महाबळेश्वर रोड रस्ता आहे आणि खालच्या बाजूला गावात रस्ता जातो. तर आता बघा आम्ही पण इथे थोडा वेळ थांबतो. काहीतरी खायला वगैरे घेतो आणि मग पुढे जातो. आता
तर या इथे बघा कापडेगावचा बोर्ड लावलेला आहे. आता पावसामुळे काय व्यवस्थित दिसत नाही आहे. पाऊस चालूच होता त्यामुळे काय खिडकी ओपन करता आली नाही, त्यामुळे आतून जेवढं शूट करता आलेलं आहे तेवढं केलेलं आहे. तर या बाजूला पुढे आल्यानंतर बघा इथेच आम्हाला थांबायचं होतं, पण तिथे बरोबर पुढून मग बस आलेली आहे, स्टे आलेली आहे. त्यामुळे आम्ही एका बाजूला गाडी वगैरे घेतलेली आहे, तिथेच आम्हाला वरच्या बाजूला थांबायचं होतं. रेस्ट्री जाईपर्यंत आम्ही तिथं हळूहळू गाडी घेतली आणि मग तिथे वळवली परत. तर या इथे आता बघा गाडी वगैरे उभी करतो आणि आता मग घरी जातो. तर हे आहे ते ओवीच्या निलेश काकांचं घर, इथेच यायचं आहे आम्हाला. तर हे आहे ते घराच्या मागच्या बाजूची बाजू आहे आणि खालच्या बाजूला पण इथे देखील नदी आहे आणि हे आहे ते पुढे घराच्या पुढच्या बाजूचा परिसर आहे. तर बघा किती छान आहे ना, बाहेर फरशी वगैरे आहे, वरच्या बाजूला पत्रा वगैरे, मोठी अशी स्पेस आहे आणि या बाजूला ना सगळ्यांची अशी घरं मोठी मोठी वगैरे आहेत आणि बाहेरच्या बाजूला अंगण वगैरे आहेत. मस्त अशी मोठी मोठी छान घर वाटतात. तिकडं पण नदी जाते आणि इथं हो तिकडं नदी साठली ना, आणि नदी साठली नाही, नदी वाहत जाते. आणि बघा इथं पण साठली बघा. नदी नाही ते पाणी पडलंय, कागद बांधलाय ना त्याचं पाणी टपक टपक पडलंय ना. तिकडं बघा टाकी लावली आहे आणि बघा इथं झाड. पक्षी बघा आकाशात कसे जात आहेत. झाडं बघ किती छान छान लावलेत बाबांनी, भेंडीची झाडे, टोमॅटोची झाडे. बाबांनी लावले. हा ते बाबा आहेत ना त्याने. तर हे आहे ते बघा ओवीच्या निलेश काकांचं घर. तर आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, चहा वगैरे पिला, नाश्ता वगैरे केला आणि गप्पा टप्पा झाल्यानंतर मग आता आम्ही परत मग जायला निघालेलो. ओवी आली तिकडं खेळत असते इकडं तिकडं काय, आणि दुकान आहे शेजारी त्यामुळे काय ना काय ते दरवेळी जेव्हा येते तेव्हा काय ना काहीतरी खायला घेते. बऱ्याच वेळ थांबल्यानंतर मग आता आम्ही परत आलेलो आहे. तर परत येताना बऱ्यापैकी पाऊस कमी आलेला. तर आज म्हणावं तसं पावसाचं प्रमाण देखील कमीच आहे सकाळपासून, नाही तर रोज नुसता धो 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 पाऊस चालूच असतो. तर घरी येताना बघा हा हायवेच्या बाजूला इथून खाली ह्या वसाहतीमध्ये उतरण्यासाठी हा मधून एक छोटासा रस्ता आहे, म्हणजे तिथून खाली म्हणजे चिखल जास्त नाही आहे आणि पुढे गेलं तर पुढे चिखल असतो, त्यामुळे आम्ही परत येताना इथून येते. तर इथे जरा पाणी साठलेलं आहे. आलेलो आहे आम्ही आता घराच्या जवळ. तर कसं वाटलं तुम्हाला पोलादपूर ते कापडेगावपर्यंतचं अंतर किंवा आजूबाजूचा परिसर? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.